बातमी येते नांदेडच्या हातगावमधून। हातगाव पंचायत समिती सभागृह येथे मान्सून 2024 पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न। पंचायत समिती सभागृह येथे हातगावचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी मान्सून 2024 पूर्व तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये हातगाव तालुक्यातील सर्व कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते। हातगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, वन परिक्षेत्र, सामाजिक वनीकरण, वन विभागाचे कर्मचारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते। हातगावचे उपविभागीय अधिकारी यांनी सर्वांना सूचना दिल्या की गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन आराखडा 31 डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे। पाहूया हातगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार काय म्हणालेत। बैठक संपन्न करण्यात आली। त्या बैठकीमध्ये कोणते कर्मचारी उपस्थित आणि काय मार्गदर्शन करण्यात आले? येणाऱ्या 2024 मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठक सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा, तालुकास्तरीय यंत्रणा यांची बैठक मागच्या आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या माध्यमातून नांदेड येथे बैठक झालेली होती। त्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी असतील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतील यांनी ज्या काही येणाऱ्या चालू वर्षाच्या पूर आणि पाऊस या च्या अनुषंगाने आम्हाला सूचना देऊन मार्गदर्शन करून येणाऱ्या आपत्तीच्या अनुषंगाने किंवा जून ते सप्टेंबर मधील जे आहे 2024च्या आपत्ती व्यवस्थापना संदर्भात जे काही मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आज तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष तहसीलदार असतात, यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यातील सर्व विभागाचे, मग त्याच्यामध्ये इरिगेशनचे असतील, बियाणचे असतील, MSCB, PI असतील, तालुका कृषी अधिकारी, BDO, सर्वच तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची सर्वांची त्याच पद्धतीनं क्षेत्रीय स्तरावर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची बैठक घेऊन येणाऱ्या मान्सूनच्या अनुषंगाने जून ते सप्टेंबर मध्ये जी काही आपल्याला कारवाई करायची आहे त्यामध्ये गाव आपत्ती व्यवस्थापन समिती असेल, गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा असेल, समितीची बैठक असेल आणि आपत्तीच्या अनुषंगाने जे काही पूर प्रवण क्षेत्रातील गावं असतील किंवा पूरबाधित गावं असतील, आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः 22 ते 23 गावं नदी काठावरचे असे आहेत की पूर्व इतिहास बघितला तर ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात फ्लड येते, पूर येते, तर त्यावेळेस आपल्याकडे इसापूर धरणाचं पाणी सुद्धा ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर पैनगंगेमध्ये आपल्या या ठिकाणी सोडल्या जातं। त्याचं सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणे सामोरं आपल्याला आपत्तीला जावं लागत असते। त्या अनुषंगाने सर्व ग्रामसेवक, तलाठी यांना गाव आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्याबाबत व आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा 30 तारखेपर्यंत तयार करून सादर करण्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं आपत्तीचा सामना करण्याच्या अनुषंगाने केवळ नदी आहे आणि तिला पूर आला म्हणून आपत्तीला असं काही नाही। याच्यामध्ये छोटे छोटे नाले असतील, गावाला लागून तलाव असतील, पाझर तलाव असतील किंवा सकलभाग असेल, या ठिकाणी सुद्धा अचानक पाण्याचा प्रवाह वाढून किंवा पाणी त्या ठिकाणी चोहो बाजूने येऊन त्या ठिकाणी कुठं संपर्क तुटणे किंवा कुठं ट्रॅव्हलिंगची ज्याला आपण वाहतुकीची अडचण निर्माण होऊ शकते, अशा सर्व बाबींचा अभ्यास करून इत्थंभूत असा गाव आपत्ती आराखडा तयार करण्याबाबत त्याच्यामध्ये सूचना दिले। हा आराखडा तयार करत असताना एखाद्यास आपत्ती उद्भवली तर मग गावामध्ये वाहन असतील, ट्रॅक्टर असेल, JCB असेल यांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्यात। त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस आपल्याला टेम्पररी काही लोकांचं शिफ्टिंग करण्याची आवश्यकता आली की 50-50 लोक जे आहेत जे पूर रेषेमध्ये राहतात किंवा ज्यांना पूर जर आला तर त्यांना आपल्याला काही ठिकाणी शिफ्ट करावं लागत असेल, तर असे सुद्धा ठिकाण त्याला शिफ्ट करून आपण कुठं आपण त्यांना शिफ्ट करणार, ती कोणाचं प्रायव्हेट बिल्डिंग आहे, सरकारी आहे, त्याचा सुद्धा आराखडा यामध्ये तयार करण्याबाबत सूचना दिल्या। त्याच पद्धतीनं पोहणारे जे पट्टीचे पोहणारे लोक असतील किंवा मासेमारी व्यवसाय करणारे लोक असतील की ज्यांना आपल्याला जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून किंवा तालुका स्तरावरून आपत्तीच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टीची आवश्यकता असते किंवा जे काही त्यांना साहित्य मिळण्याची आवश्यकता असते ते साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागत असतो। त्यामुळे आपण ग्राम पातळीवरच जे आहे असे पोहणारे लोक असतील, इतर जे मदत करणारे लोक आहे यांच्या सुद्धा याद्या करण्याबाबत त्यांना सूचना दिली आहेत। 1 तारखेपासून कंट्रोल रूम तहसील कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने या ठिकाणी स्थापन होणार आहे। त्याचे सुद्धा आदेश काढून प्रत्येक कर्मचाऱ्याला 12-12 शिफ्ट मध्ये आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती देणार आहेत। कुठे आपत्तीच्या बाबत जर अडचण जर असेल तर आम्ही
1 तारखेच्या अगोदर कंट्रोल रूमचा आमचा नंबर जो आहे तो आम्ही पेपरला प्रसिद्ध करू आणि गावामध्ये सुद्धा ग्रामसेवक तलाठी यांच्या मार्फत आम्ही प्रसिद्ध करू. कुठं आपत्ती उद्भवत असेल आपण कंट्रोल रूमला कॉल करून आपण मदत मागू शकता. त्याच पद्धतीने संबंधित तलाठी असतील, तहसीलदार असेल, BDO असेल यांना सुद्धा आपत्तीच्या अनुषंगाने फोन करून आपण मदत मागू शकता. माझी लोकांना विनंती अशी राहील की आपण आपत्तीच्या अनुषंगाने आपण सतर्क राहायचे. जर आज कोणी बिना परवानगी किंवा ग्रामपंचायतीची परवानगी नाही, नगरपालिकेची परवानगी नाही, कुठं आपण पूर रेषेमध्ये किंवा नदीच्या काठावर घर बांधून राहिलं जर असाल तर आपण आपत्तीच्या अनुषंगाने तात्काळ त्या ठिकाणी हलवून जे आहे किंवा गावामध्ये आपल्याला पुराची परिस्थिती जशी येईल तसं आपण उंच भागावर जे आहे ते त्यावेळेस आपण जाऊन थांबायचं आहे. आणि जिथं कुठं आता नदीमध्ये कोणी वास्तवाला घरं असतील, 1-2 झोपडे असतील, काही टाकलेले असतील तर त्यांनी ह्या जून ते सप्टेंबर मध्ये त्या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी राहायचं नाही. आमचे सुद्धा तलाठी मंडळाधिकारी असतील, मी स्वतः PI जे आहे पुढील 1-2-3 दिवसामध्ये जे काही आपले 20-22 गावं आहेत तर त्या ठिकाणी आम्ही भेट देऊन जे आहे त्या ठिकाणच्या परिस्थितीची आम्ही माहिती घेणार.